टाइम खूप लोक पण होते इथं, आता आज कोण नाही. महादेवाचं मंदिर आहे ते मागचं आहे ना, ते दोन अशा दऱ्या दिसत होते का, हो कसलं भयंकर. एक 40-45 वर्षाच्या बायकांचा ग्रुप आला आहे तिकडं. समोरचा धबधबा असा रस्त्याच्या समोरच आहे बघा धबधबा. सगळीकडे शेती होती, आता लावायची चालली, कारण पावसानंतर आलतो मी आणि आता पावसाळ्याच्या आधी आलोय. आधी पाणी खूप वरती होतं, आता पाणी खूप खाली आहे. पाऊस झाल्यावर पण एकदा येणार आहे भाई. ओ स्लिप होते गाडी. हे महादेवाचं मंदिर आहे समोर जे आहे ते महादेवाचं मंदिर. लास्ट टाइम इथं खूप जवळ पाणी होतं, इथपर्यंत पाणी होतं, आता खूप लांब पाणी आहे. लास्ट टाइम खूप लोक पण होते इथं, आता आज कोण नाही. मी एकट्याने गावकरीच आहेत फक्त. पाणी खूप खाली गेलं. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेव्हा पावसाळा ऑलमोस्ट संपलेला, म्हणजे नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये आलेलो. कारण लास्ट इयर थोडा पावसाळा जास्त वेळ होता, खूप पाणी होतं, म्हणजे इथपर्यंत होतं. या दाखवतोय हे जे दिसतंय ना, हे काढा, इथपर्यंत पाणी होतं आणि मजबूत, म्हणजे खूप खाली गेलं आहे पाणी. आणि बघील तिकडे तुम्हाला छोटे छोटे व्हाईट पॅच दिसतात का, ते सगळे धबधबे आहेत. जिकडे बघाल तिकडं, म्हणजे एवढे धबधबे आहेत का नाही. आता इथं सगळ्यात मोठा हा सध्या समोर तुम्हाला एकदम हलका दिसत असेल. ऐक कुठे गेलं, हे दोन दिसतात ना, खूप मोठे धबधबे आहेत. मोबाईलमधनं काही दिसत नाही. आणि टोन्या. चला 5 मिनिट थांबू इथं, जरा स्ट्रेचिंग करू कंबर आणि मग पुढे जाऊ. मजा यायला लागली, पण भारी वाटायला लागले. आता उतरलोच आहे, तर जरा जास्तच वेळ थांबू. अरे उचप ब्रो, हे महादेवाचं मंदिर आहे. थोडा वेळ बसूया आणि निघूया. कारण असं कधी वेळ येत नाही की निवांत बसलोय कुठंतरी. दिवसभर काम 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 असतं, पण कामातनं वेळ काढून फिरलं तर पाहिजे. कसं आहे, आपण मशीन नाही, माणूस आहे. माणूस कायम प्रगती आणि फिरायला ह्याच्यासाठीच बनला आहे असं मला वाटतं. पण मला वाटतं जेवढं तुम्ही फिराल का नाही, तेवढी मेंटली प्रगती होते. पैसा आहे, पैसा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात, नाही म्हणतच नाही, पैसा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात. पण पैशापेक्षा पण जे मौल्यवान आहे ना, ते मनाची शांती आणि सॅटिस्फॅक्शन, असं मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस सगळ्यात जास्त दुःखी असल्याचं कारण काय माहिती आहे का? एक्सपेक्टेशन. एवढं एक्सपेक्ट करतो तो लोकांकडून, पण ॲक्सेप्ट करत नाही.
जर तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिकला ना, जसं आहे तसं आहे, हाही त्याच्यात खुश राहावं. एका भाकरीत पण पोट भरतं, एका पिझ्झ्यात पण पोट भरतं, एका बर्गरमध्ये पण पोट भरतं आणि 2 घासात पण पोट भरतं भाताच्या. हे तुमच्यावर आहे का तुम्हाला काय पाहिजे. आनंद शोधा, सुख शोधा, पण तो सुखाचा ज्या मार्ग आहे ना त्याच्यात वाया जाऊ नका फक्त बाई. कारण जर चटक लागली कुठल्या पण गोष्टीची कुठल्या पण, तर संपलं आयुष्य. जेवढं आहे तेवढ्यात खुश राहावा. आयुष्य लय हशीत जाईल. मला हे पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ह्याव पाहिजे, त्याव पाहिजे करत राहिले का नाही, कायम तुम्ही दुःखी आणि रडतच असाल. मग जे आहे ते परमेश्वराला थँक्यू बोला आणि त्याच्यात खुश राहा. तरक्की करा पण विचारांची करा, कॉम्पिटिशन करा, विचारांचं करा, कुणाला मागं नका वाढू. तुम्ही जर दुसऱ्याचं ताट वाढायला गेलं का नाही, तुम्ही पण उपाशी मारणार बाई. कर्म कुणाला चुकत नाहीत. काम करायचं आणि फिरायचं. फिरा रे फिरा. एवढा जोरात बोंबलायला लागलो एकटाच आहे इथं सगळे असे आपल्या शेतात कामं करायला लागलं. तर आपल्याला इकडं जायचं आहे आता सरळ. इथनं परत असं वर जाऊ आणि इकडं जाऊ. असं बरं वाटतंय, मनाला शांत झालंय म्हणजे शांत. जेव्हा पण तुम्हाला परमेश्वरासोबत बोलायचं असेल का नाही भाई, जो मनातला आवाज आहे ना तो परमेश्वराचा आवाज आहे. या अशा ठिकाणी बसा आणि जे मनासोबत बोलता येईल, स्वतःसोबत बोलता येईल ते बोला. टायर स्लिप व्हायला लागले, लय चिखल आहे इथं. आणि हो, हेल्मेट यामुळं काढलं आहे कारण मी 10-20 चाललो. मी एक व्हिडिओ टाकला आहे, मिलने आणि अंकिता असली ओरडले मला कमेंट बॉक्समध्येच भांडायला लागले. माझ्याकडं गाडीवर हेल्मेट होतं, फक्त बोलायचं होतं पण 5-10 मिनटं काढलेलं पाहिजे. ते मागचं आहे ना, ते 2 अशा तारे दिसत होते का, ते वालं मागचं आहे. मजा तर यायला लागले. विचारायला कोण नाही, फसायला कोण नाही, पाचरायला कोण नाही. तिथं थांब तिथं थांब पाहिजे तिथं थांबायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, मस्त बसायचं, निघायचं. एकदा फिरण्यात
समोरच आहे बघा धबधबा. इथे एक धबधबा आहे, इथे एक धबधबा आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. कितना चाहिए बाय. धबधब्यांच्या नुसतं रांगा आहेत, रांगा भाई रांगा. विषय संपला, रांगा आहेत नुसतं धबधब्याच्या. खांडी बोलते ना माम. असं एकटं पडायला लागलो ना, येणारी माणसं कशी बघतात तोंडाकडे. येणं तर वाटतच असेल ना भाई, वाटणारच ना भाई, एकटंच बडबडत बसले. वाव अरे झरा देतो, झरा वाहणारा झरा. रांग आहे इथं, रांग धबधब्यांची. भाई तिथं आपापल्या गर्लफ्रेंड आहेत आणि ते बिचारी सिंगल आहेत का सिंगल. त्यांच्या हातात पर्स बॅग आणि त्यांनाच फोटो काढायला लावले. किती वाईट आहे समाज. डोंगर बघा ना, धबधबे धबधबे आहेत. खूप वरून पडायला लागले. छोटे 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 धबधबे आहेत. बरोबर ह्या झाडाच्या मागं मोठा धबधबा आणि इथनं झरा. तो समोरचा धबधबा असा वाहत इथे आणि इथून रोड क्रॉस करून ही माझी सुंदरी. हा इथून तिकडे 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 पण आहे विषय. आता जरा आपण तिथं जाऊ आणि व्हिडिओ काढू. सुंदरी देअर इज अ सेफ. प्री वेडिंग शूट चालू आहे बहुतेक, प्री वेडिंग शूट. भाई जिकडे तिकडे बघेल तिकडे भविष्य बेकार आहे बरं. इथं ना भाई एक 40-45 वर्षाच्या बायकांचा ग्रुप आला आहे तिकडं. बाय 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 बाय. नेक्स्ट लेवल फोटोग्राफी व्हिडिओग्राफी चालू आहे. राडे राडे घालायला लागले राडे. विहीर बघा ना कसली आहे बाई, भयानक. बापरे बाप, असं पण पाणी आहे आणि त्याच्यात बी पाणी आहे. आणि हा डोंगर, या डोंगराच्या पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो एक मिनिट. वॉटरफॉल बघा. आणि हो डोंगर कसला मोठा आहे. कॅमेरात तसं दिसतोय मोबाईलमध्ये, पण भलाच मोठा आहे, अति मोठा आहे तो डोंगर. लास्ट टाइम बरोबर एक्झॅक्टली इथंच थांबलेलो मी संजित म्हणजे अंकितासोबत एक मी व्हिडिओ केला आहे. या क्लिप नंतर मी टाकेल तो व्हिडिओ. मन झुरता रोखो कसं है. इथंच थांबलेलो याच एक्झॅक्ट स्पॉटवर. चला आता इथून जवळच आलोय आपण, म्हणजे 5 किलोमीटर. त्याच्यानंतर 5 किलोमीटर गेलं का नाही, 5 किलोमीटर न या साईडला का नाही भाई नुसतं धबधबे आहेत येड्यागत. आता तिकडं जाऊ आणि तिथनं डायरेक्ट एक्सप्रेस हायवे ब्रो. थोडं तरी कोरडं आहे. समोर बघा नुसतं
जो रस्ता आहे जिथनं आपण गेलो ना, हा जो रस्ता आहे इथनं आपण आलो, तो तुम्ही पण इथूनच जावा, कारण हा रस्ता खूप बोर आहे. दिस इज द बेस्ट वे. सुंदर. आणि राईड झालेली आहे. जॉब करून फिरून राईड करून आलेलो आहे बायकोला घ्यायला. बाई घ्यायला लागते बाई. अजून अर्धा तास आहे तिला सुटायला. मग आपण वेट करूया इथं, वेट करूया. तोपर्यंत कंबर पण जरा सरळ करूया, कारण कंबर बोलायला लागली आता माझ्यासोबत, प्रॉपर बोलायला लागले. बोलते म्हणजे शिव्या घालते कंबर मला माझी. चला वेट करूया. हा ब्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आवडला असला ब्लॉग तर जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.